टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्याचाच जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। आणि या एअर स्ट्राईक नंतर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जो आहे तो जल्लोष केला जातोय। आपण पाहतोय की हातामध्ये ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर घेत या ठिकाणी आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात हा सगळा जल्लोष सुरू आहे। भाऊ, हातात ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर घेतलेले आहेत, नरेंद्र मोदींचा फोटो घेतलेला आहे आणि भारताचा झेंडा देखील घेतलेला आहे ना, जल्लोष साजरा केला जातो। जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो 27 निरपराधी बळी घेतले भारतीय नागरिकांचा, त्याच दिवशी या देशाचे विश्वव्यापी नेतृत्व, कणखर नेतृत्व मोदी साहेबांनी सांगितलं याचा कडला जवाब दिला जाईल। आणि आज पहाटे 9 ठिकाणी पाकिस्तानी अड्डे उद्ध्वस्त करून त्याचा वीट का जवाब पत्र से दिला गेलेला आहे। आज भारतात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगात शांती निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे, परंतु जर आमच्या कोण नादी लागलं तर त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, हा मोदींनी आज हा संदेश दिलेला आहे। आज मोदींच्या आणि भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ 140 कोटी नागरिक त्यांच्या बरोबर आहेत हे दाखवण्याकरता हा आजचा जल्लोष आहे। भाऊ, पुरुषांना टार्गेट केलं गेलं होतं, पुरुषांना मारलं होतं, धर्म विचारला गेला होता आणि आज या ऑपरेशनला सिंदूर नाव देण्यात आलं। तोच विषय आहे की ज्या माया भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्या कुंकू पुसलेल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केला गेला। नक्कीच पाहतो की या ठिकाणी जे सिंदूर ऑपरेशन राबवलं जातंय त्याच्यानंतर आता या ठिकाणी पुण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते आहेत ते दगडूशेठ मंदिर या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून जल्लोष केला जातोय। सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जल्लोष करताय। 100% करणार। आज देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भारत काय करू शकतो आणि हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे मानवता हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि संबंध जगाला आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दाखवून दिलेला आहे। माझ्या लेकींचा जर सुहाग उजाडला असेल तर त्याचा बदला मानवतेच्या माध्यमातून आम्ही कसा घेऊ शकतो हे जिवंत उदाहरण संबंध जगाला आज नरेंद्रभाई मोदींनी दाखवून दिलेला आहे। देशालाच नव्हे तर जगाला अभिमान वाटणारी घटना आज स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने जगाला दाखवून दिलेली आहे की आमच्यावर जर कोणी हमला करत असेल तर त्याचं सडेतोड प्रत्युत्तर 1,100 देऊन आम्ही दाखवू शकतो। आणि जे रवींद्रनाथ टागोरजींनी आपल्याला भाषणामध्ये सांगितलं होतं की मानवता हा आमचा धर्म आहे, ते हिंदुत्व आमच्यामध्ये, आज त्या संस्कारावर हा भारत देश चाललेला आहे, त्या संस्कारावर आजचं हे युद्ध झालेलं आहे। आणि म्हणून या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्रभाई मोदी यांनी एक आपल्याला मॉकड्रिलचं ट्रेनिंग देता डिरेक्टली सर्जिकल स्ट्राईक सारखं स्ट्राईक केलेलं आहे। दुश्मनांना आणि देशद्रोहांना दाखवून दिलेलं आहे की भारत काय करू शकतो आणि संबंध देशाला हा संदेश गेलेला आहे आपला की भारताबरोबर सगळे आहेत, भारत हा ताकदवर आहे आणि जगामध्ये भारताला कुणी हिंदू शकत नाही आणि जगामध्ये हिंदू धर्म हाच महान धर्म आहे। हे जे कारवाई पाकिस्तानवर केली गेली त्याला नाव ऑपरेशन सिंदूर असं देण्यात आलेलं आहे। कुठेतरी हे भावनिक नाव आहे कारण पुरुषांना टार्गेट केलं। 100% आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी आजपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये महिलांचा जो सन्मान ठेवलेला आहे आणि तो त्यांनी बरकरार ठेवलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मोदीजींनी योजनांच्या द्वारे असो, नंतर महिलांच्या सुरक्षिततेच्या द्वारे असो, सर्व क्षेत्रामध्ये महिलेचा सन्मान हा ठेवला आहे आणि तोच सन्मान त्यांनी आज सीमेवर सुद्धा ठेवला की आज प्रत्येक महिलेच्या डोळ्यासमोर आज जर तिच्या नवऱ्याचा गोळी घालून हत्या होत असेल तर तिला काय वेदना होत असतील, त्या वेदना मोदीजींनी स्वतःच्या हृदयातून आणि स्वतःच्या कृतीतून आज संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला दाखवून दिलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला हे फक्त मोदीजीच करू शकतात। त्यामुळे आम्हाला मोदीजींचा आणि आमच्या भारत मातेचा आणि आमच्या सनातन हिंदू धर्माचा अखंड अभिमान आहे। अखंड भारत माता की जय। पहलगाममध्ये ज्या देशातील नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली म्हणताय।
हो नक्कीच, कारण पहलगाममध्ये जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा वेचून हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आलं आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की आजही जर या देशामध्ये हिंदू म्हणून मारण्यात येत असेल तर मोदीजींनी आज हा हल्ला करून या देशातल्या हिंदूंना आणि सर्व जनतेला खूप चांगल्या अर्थाने संदेश दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला वाटतं एकमेव हा पंतप्रधान असे होते की ज्यांनी लगेचच बदला घेऊन एक अशी कृती ठोस केलेली आहे की सगळ्या भारतीयांना त्यांनी सांगितले की मी तुमच्या पाठीशी आहे आणि अशा प्रकारे तुमचा हिंदू म्हणून कोणी खून करत असेल तर मी त्यांचा बदला नक्की घेणार. सो त्या पहलगामच्या सगळ्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली या हल्ल्याने दिलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की ऑपरेशन सिंदूर हे जे इंडियन आर्मीकडून राबवण्यात आलं त्याचा आता नंतर पुण्यातील जे आमदार हेमंत रासने आहेत त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. खरं तर महिलांचा देखील यामध्ये मोठा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय आणि ही जी कारवाई भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे, पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्याचा जल्लोष देखील या ठिकाणी साजरा केला जातोय. कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.